ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर स्वामी कृपेने पूर्ण होत. तर बघा, यम द्वितीया ही उद्या आहे, भाऊबीज ही उद्या आहे आणि याचा शुभ मुहूर्त काय आहे, औक्षणाचं ताट हे कसं तयार करावं, दिवा कोणता घ्यावा, कणकेचा घ्यावा की धातूचा घ्यावा, भेटवस्तू काय असावी, काय द्यावी, काय देऊ नये, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावा एवढीच विनंती. आणि व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला, माहिती जर आवडली तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती प्रथमच आला असाल, पहिल्यांदाच चॅनेलवरती आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर बघा, या दिवशी सर्व बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी कामना करत असतात आणि उपवास देखील करतात. भाऊबीज हा सण भाऊ आणि बहिणीच्या नात्यातील प्रेमाचं प्रतीक आहे आणि भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूचे जे देव आहेत यमराज यांची देखील पूजा केली जाते. द्वितीया तिथी ही दोन्ही दिवशी जर आली तर त्याच्या दुसऱ्या दिवशी ही भाऊबीज साजरी केली जाते. कारण द्वितीया तिथी जर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत असेल तर त्या दिवशी भाऊबीज ही शास्त्रानुसार साजरी केली जाते. आणि 2023 बुधवार ही तिथी जी आहे ती भाऊबीजेची असून 15 नोव्हेंबरला आहे. हा सण कार्तिक महिन्याच्या द्वितीया तिथीला साजरा केला जातो. या दिवसाला यम द्वितीया असेही म्हणतात. यावर्षी कार्तिक महिन्याची द्वितीया तिथी ही मंगळवारी म्हणजेच दिवाळीच्या पाडव्याला 14 नोव्हेंबरला दुपारी 2:36 सुरू होणार असून ही जी तिथी आहे ती 15 नोव्हेंबरला 1:47 संपणार आहे. यामुळे उदया तिथीनुसार भाऊबीज ही 15 नोव्हेंबरला साजरी होणार आहे आणि याचा शुभ मुहूर्त हा 15 नोव्हेंबरला सकाळी 10:45 पासून ते 12:05 आहे. या वेळेतच आपल्या भावाचं औक्षण हे करायचं आहे सर्व बहिणींनी. एका आख्यायिकेनुसार यमदेव हे त्यांची जी बहीण होती यमुना तिच्याकडे गेले होते. यमुनेने त्यांना गोडधोड खाऊ घातले आणि त्यांचं औक्षण केलं आणि आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा यमदेवांनी प्रसन्न होऊन तिला वरदान मागितण्यास सांगितले. तेव्हा यमुनेने प्रत्येक वर्षी तू याच दिवशी माझ्या घरी ये आणि या दिवशी जी कोणी बहीण, जी स्त्री आपल्या भावाचं औक्षण करेल, भावाला ओवाळेल, त्या भावाला तुझी भीती राहणार नाही, त्या भावाला अकाली मृत्यू येणार नाही, असं मला वरदान हवं आहे. तेव्हा यमदेवांनी आनंदाने यमुनेला हा वर देखील दिला. तेव्हापासूनच यम द्वितीया आणि भाऊबीज हे दोन्ही सण साजरे केले जातात. यमाच्या नावाने दिवा लावला जातो आणि भावाचं औक्षण केलं जातं. आता यमाचा दिवा कसा लावावा याची माहिती आपल्या चॅनेलवरती प्रथमच दिलेली आहे, तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. तर भावाचे औक्षण करताना हा आपल्याला नेहमी कणकेचाच दिवा वापरायचा आहे. कारण कणकेच्या दिव्यामध्ये वाईट शक्ती शोषून घेण्याचं जास्त ऊर्जा असते. त्यासोबतच आपल्याला 2 मुटके देखील बनवायचे आहेत. आता बऱ्याच जणांना मुटके माहीत असतील, बऱ्याच जणांना माहीत नसतील, त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. काय करायचं आहे, गव्हाची कणिक मळून घ्यायची, मात्र यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाही. एक दिवा बनवून घ्या आणि नंतर थोडीशी कणिक आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि जोरात मुठ आवळायचे आहे, मग तो मुटका बनलेला असतो. तर असे 2 मुटके तुम्हाला बनवून घ्यायचे आहेत. हा दिवा जेव्हा आपण ताटामध्ये ठेवणार त्यावेळी त्या दिव्याच्या दोन्ही बाजूस एक एक मुटका देखील ठेवायचा आहे. त्यानंतर त्या मुटक्यांना हळद आणि कुंकू देखील लावायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्याला लागणार आहे ते कुंकू. कुंकू हे आदिशक्तीचं प्रतीक मानलेलं आहे. कुंकुमार्चनचे जर कुंकू तुमच्याकडे असेल तर हे अधिकच लाभदायी ठरतं. कारण यामध्ये माता लक्ष्मीची संपूर्ण ऊर्जा उतरलेली असते आणि ते कुंकू आपण जर आपल्या भावाला लावले तर त्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता यायला सुरुवात होते. यासाठी आपल्याला कुंकू हे कुंकुमार्चनचे जर असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर तुम्ही साधं कुंकू घेतलं तरी देखील चालेल. तसेच ताटात अक्षदा देखील घ्याव्या. पुराणांनुसार अक्षदा ह्या दीर्घायुष्य आहेत, खूप दिवस टिकतात, यांना आयुष्य जास्त असतं. तसेच
या ज्या अक्षदा आहेत त्या तुटक्या फुटक्या घेऊ नये, हे खूप अशुभ मानलं जातं। यासाठी आपल्याला तांदूळ हे नेहमी अखंड घ्यायचे असतात, याने भावाला दीर्घायुष्य मिळतं। तसेच यासोबतच तुम्ही सोने किंवा सुपारी देखील घेऊ शकता। सुपारी असेल सुपारी घ्या, सुपारी नसेल सोने घ्या, दोन्ही घेणार असेल तर दोन्ही घ्या। यासोबतच तुम्हाला की नाही एक नाणं देखील घ्यायचं आहे। जर आपण सुपारी औक्षणामध्ये वापरली तर याचा अर्थ असा होतो की आपल्या भावाचं देखील आयुष्य सुपारीप्रमाणे टणकदार बनावं, अविनाशी बनावं, यासाठी सुपारी ही भावाच्या औक्षणामध्ये किंवा कुठल्याही व्यक्तीच्या औक्षणामध्ये वापरली जाते। सोन्यासारखंच त्याचं आयुष्य चमकावं यासाठी सोने देखील घेतलं जातं। मात्र जर सोनं तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही सुपारी घेऊ शकता आणि एक नाणं देखील घेऊ शकता। यासोबतच मिठाई घ्यायचीच आहे। मिठाईशिवाय औक्षण हे अपूर्ण मानलं जातं, यासाठी मिठाई ही आपल्या ताटामध्ये असलीच पाहिजे। कणकेचा एक दिवा जर आपण लावला तर नकारात्मकता शोषून घेण्याची ऊर्जा ही कणकेच्या दिव्यामध्ये अतिशय असते आणि ज्यावेळी आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हा त्या दिव्याच्या माध्यमातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा हे भेटायला सुरुवात होते की ज्यामुळे आपल्या भावाच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या ज्या वाईट शक्ती आहेत त्यांपासून त्याचं रक्षण व्हायला सुरुवात होतं। तसेच औक्षण हे ज्याप्रमाणे आपण रक्षाबंधनला करतो त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाची वस्तू घ्यायला विसरायची नाही, ती म्हणजे श्रीफळ। श्रीफळ हे ताटात घ्यायचंच आहे। भावाच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी कायमची राहावी, त्याच्या आयुष्यातील सर्व संकट नष्ट व्हावी यासाठी आपल्याला एक श्रीफळ घ्यायचं आहे। ते पाण्याने भरलेला असावा, व्यवस्थित असावा। नारळ पाहून घ्या आणि नंतर या नारळाला लाल जो धागा आहे, रक्षासूत्र ज्याला आपण म्हणतो, ते 3 वेळा गुंडाळायचं आहे। आणि औक्षणाच्या ताटात या ज्या अक्षदा आहेत त्या मधोमध ठेवायच्या आहेत आणि अक्षदांच्या बरोबर समोर आपल्याला तो दिवा आणि जे आपण मुटके बनवलेले आहेत ते मुटके ठेवून घ्यायचे आहेत, जसं की मी तुम्हाला मागाशी सांगितलं। त्याचबरोबर आपल्या उजव्या हाताला, ताटात उजव्या हाताला एक सुपारी, सोने आणि नाणे हे ठेवायचं आहे आणि ताटातच डाव्या बाजूला ही मिठाई ठेवायची आहे। आणि जर ताट मोठं असेल तर नारळ जर बसत असेल, श्रीफळ जर बसत असेल तर श्रीफळ देखील आपल्या अक्षदांच्या शेजारी आपल्याला श्रीफळ देखील ठेवायचं आहे। ताट जर छोटंसं असेल तर तुम्ही दुसऱ्या ताटामध्ये ठेवलं तरी देखील चालेल। आता भावाला एक पाट द्यावा बसायला आणि त्या पाटाच्या भोवती रांगोळी काढावी। नंतर त्याच्या डोक्यावरती टोपी असायलाच हवी। टोपीशिवाय देखील औक्षण हे अपूर्ण मानलं जातं। कोणतीही पूजा ही बिना टोपीची केली जात नाही आपल्यामध्ये, यासाठी टोपी हे असणं गरजेचं आहे। खुर्चीवरती बसून देखील औक्षण अजिबात करू नये, हे अतिशय चुकीचं मानलेलं आहे। मात्र जर काही अडचणी असतील, म्हणजे तुमचा भाऊ खाली मांडी घालून बसू शकत नसेल किंवा तुम्ही भावाला खाली बसून ओवाळू शकत नसाल तर अशा वेळी तुम्ही खुर्चीमध्ये बसून जरी औक्षण केलं तरी देखील चालेल। मात्र जर तुमची परिस्थिती तशी असेल मांडी घालण्यासारखी तर तुम्ही दोघेही मांडी घालून बसलात तर अतिशय उत्तम। नंतर भावाला कुंकवाचा टिळा हा लावायचा आहे। टिळा हा लावत असताना भावाच्या कपाळाच्या ज्या दोन्ही भोवया आहेत, डोळ्यांच्या वरच्या ज्या दोन्ही भोवया आहेत त्याच्या मधोमध टिळा लावायला सुरुवात करायचा आहे। आणि हा जो टिळा आहे तो वरच्या बाजूला आकाशाच्या दिशेला नाम हा ओढायचा आहे। आकाशाच्या दिशेला नाम आपण ओढल्यामुळे आपल्या भावाची दिन दोगणी रात चोगणी अशी प्रगती व्हायला सुरुवात होते। यासाठी आपल्याला नाम हा वरच्या दिशेने ओढायचा आहे, खालच्या दिशेने ओढायचा नाही। त्यासोबतच या नामाला थोडेसे तांदूळ चिटकवायचे आहेत आणि अक्षदा थोडेशा आपल्या भावाच्या डोक्यावरती टाकायच्या आहेत। यानंतर सोने, नाणे आणि सुपारी एकत्रित करायची आहे, हातामध्ये घ्यायची, भावाच्या कपाळी मधोमध टेकवायचे आहे, चिटकवायचे आहे। आणि नंतर तुम्हाला हा जो हात आहे, म्हणजे ज्या हातामध्ये तुम्ही सुपारी, नाणे आणि सोने घेतलेलं आहे, नंतर हा हात तुम्हाला भावाच्या उजव्या खांद्याला लावायचा आहे, नंतर डाव्या खांद्याला लावायचा आहे आणि नंतर औक्षणाच्या ताटाला लावायचा आहे। पुन्हा तुम्ही काय करायचं आहे, पुन्हा हात आपल्या भावाच्या डाव्या बाजूला लावायचा आहे, पुन्हा उजव्या बाजूला लावायचा आहे आणि पुन्हा औक्षणाच्या ताटाला लावायचा आहे। पुन्हा एकदा तिसऱ्या वेळी भावाच्या उजव्या खांद्याला उजव्या खांद्याला हात टेकवायचा आहे, आपला डाव्या खांद्याला टेकवायचा आहे आणि नंतर औक्षणाच्या ताटामध्ये या वस्तू ठेवून द्यायच्या आहेत। अशा प्रमाणे 3 वेळा तुम्हाला भावाचं औक्षण करायचं आहे। शिवशंकराच्या सात्विक लहरी या भावाला मिळण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे सोने, सुपारी आणि नाणे भावाच्या कपाळाच्या मध्यभागी हे लावायचे असतात।
नंतर आपण जे मुटके केलेले आहेत ते दोन्ही हातामध्ये घेऊन ज्याप्रमाणे आपण सोने आणि सुपारी ज्याप्रमाणे आपण फिरवली, भावावरून ओवाळून घेतली, त्याप्रमाणेच आपल्याला हे मुटके देखील ओवाळून घ्यायचे आहेत, भावाची दृष्ट काढायची आहे. आणि हे मुटके ओवाळत असताना इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे, असे वाक्य बोलायचे आहे. आणि मुटके ओवाळत असताना देखील आपण मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे की आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावं, त्याची खूप प्रगती व्हावी, अशी प्रार्थना जे तुम्हाला भावासाठी हवं असेल त्या प्रार्थना तुम्हाला करायच्या आहेत. यासोबतच हे झाल्यानंतर जे मुटके तुम्ही ओवाळून घेतलेत ते देखील तुम्हाला ताटातच जसे जिथून घेतलेले त्याच ठिकाणी दिव्याच्या दोन्ही बाजूला ठेवायचे आहेत. आणि नंतर दिव्याने ओवाळायचा आहे, म्हणजे नंतर ताटाने ओवाळायचा आहे. दिवा देखील 3 वेळा दिव्याने ओवाळायचं आहे, औक्षण करायचं आहे आपल्या भावाचं. आणि नंतर भावाच्या हातामध्ये जे आपण श्रीफळ तयार केलेलं होतं ते श्रीफळ भेटवस्तू म्हणून भावाच्या हातामध्ये द्यायची आहे. तसेच भाऊ जर मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडायचं आहे, बहीण जर मोठी असेल तर भावाने बहिणीच्या पाया पडायचं असेल. तुम्ही अशी फॉर्मॅलिटी करत नसाल तर दोघांनी एकमेकांच्या पाया पडलं तरी देखील चालतं. असं काहीही नाही की याने का पडलं आणि त्याने का पडलं. तुम्ही अशा गोष्टी मानत नसाल तर तुम्ही दोघेही एकमेकांच्या पाया हे पडू शकता. तसेच आता भेटवस्तू दोघांनी एकमेकांना कोणत्या द्याव्या. आता बरेच काय असतं की भाऊ लहान असतो, बहीण मोठी असते, ती सासरी गेलेली असते, तिची इच्छा असते आपल्या भावासाठी काहीतरी घ्यावं, तरी देखील आपल्या भावाला चांबड्याने बनलेल्या कोणत्याही वस्तू भेट म्हणून देऊ नये. तुम्ही इतर दिवशी देऊ शकता, मात्र रक्षाबंधन आणि भाऊबीज हे सण टाळावे. तसेच हा जो हे आहे प्रश्न आहे तो भावांच्यासाठी सुद्धा लागू होतो की भावांनी देखील चांबड्याने बनलेल्या कोणतीही वस्तू आपल्या बहिणीला रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या दिवशी द्यायची नाही. तुम्ही मोबाईल, लॅपटॉप, ड्रेस असं सर्व देऊ शकता जे त्यांना शालेय उपयोगी आहे किंवा ज्याची त्यांना गरज आहे अशा तुम्ही वस्तू देऊ शकता. शालेय उपयोगी सर्व प्रकारच्या वस्तू तुम्ही देऊ शकता. मात्र कपडे जर तुम्ही घेत असाल तर कपडे घेतल्यामुळे काय होतं माहिती आहे का, बहिणीला आपली जी आदिशक्ती आहे, माता लक्ष्मी आहे. आदिशक्ती म्हणजे कोण? माता लक्ष्मी, सरस्वती आणि अंबा माता या 3 देवी एकत्र असतात त्यावेळी आपण यांना आदिशक्ती म्हणत असतो. आणि आदिशक्ती ही स्त्री तत्वामध्ये पहिल्यापासूनच विराजमान असते. त्यासाठी कपडे घेण्याला अतिशय जास्त प्राधान्य द्या. मात्र हे कपडे घेत असताना निळे आणि काळे कपडे अजिबात घेऊ नका, हे शास्त्रानुसार अशुभ मानलं गेलेलं आहे. तसेच शास्त्रानुसार आणखी कोणत्या वस्तू अशुभ आहेत तर ते म्हणजे चप्पल, सँडेल अशा वस्तू आपल्या बहिणींना गिफ्ट म्हणून रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या वेळेस देऊ नये. तसेच चाकू, मिक्सर आणि आरसा, कोणत्याही देवाची फ्रेम, फोटो अशा वस्तू अजिबात द्यायच्या नाहीत की ज्यामुळे आपल्या बहिणीच्या आयुष्यामध्ये अशुभता नांदायला सुरुवात होईल. तर आजची माहिती ही एवढीच होती. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.